नमस्कार, आज आहे माझा बर्थडे आणि आपण आलेलो आहे 7व्या महिन्याच्या 7व्या ट्रेकला भीमगडला. भीम आणि भीप दोन्ही नावं आहेत. पूर्वीच्या काळी दळणवळणाचे मुख्य मार्ग हे घाटवाटातून जात असत आणि ह्या मार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी ही चौकीवजा किल्ल्यांवरती असायची. ह्या किल्ल्यांचा उपयोग करवसुली तसेच युद्धप्रसंगाच्या वेळी संदेशवहन आणि लढाऊ ठाणे म्हणून पण केला जायचा. ह्या किल्ल्यांमुळे शत्रूला थोडा वेळ का होईना थांबवून ठेवता येत असायचं. तर असाच अपरिचित किल्ल्यांपैकी असलेला हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातला गौरकामत गावातला भिवगड किल्ला. तर चला भेट देऊयात भिवगड किल्ल्याला. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की भिवगडला यायचं कसं. भिवगड आणि भीमगड एकच आहे. भिवगडला यायचं कसं, ट्रेकमधली मजा मस्ती दाखवणार आहे. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ. हॅलो, तर आम्ही निघालेलो आहे आमच्या 7th मंथच्या 7th ट्रेकला भिवगडला निघालेलो आहे. अँड टुडे इज माय बर्थडे. ये हॅपी बर्थडे टू मी. तर आज माझ्या बरोबर आहेत नितीन, सिद्धेश, अरविंद आणि सागर. कुठे दिसत कुठे असतो? हा आहे, सागर आहे. यंग ब्रिगेडने आम्हाला धोका दिलेला आहे. आज कोणीच आलेलं नाही आहेत. एकतर काहींची एक्झाम चालू आहेत, अॅन्युअल एक्झाम चालू आहेत, जशी काही बोर्डाचीच एक्झाम चालू आहे. आणि काही लोक दुसरे यंग येणार नाहीयेत म्हणून एकदम मस्त झोपून घेतलेले आहेत. रिया रियांशने एकदम छान झोपून घेतलेले, त्याच्यामुळे ते नाही आहेत. तर थोडंसं फन फॅक्टर कमी असू शकतो. बट लेट्स एन्जॉय माय बर्थडे. ये नाश्ता करायला थांबलोय आम्ही इथे ठाकरे हॉटेलमध्ये कर्जतच्या जवळ. आता इथे नाश्ता करू, चांगला भूक लागलेली आहे. नाश्ता झालेला आहे आता आणि आम्ही आता चाललेलो आहे पुढच्या प्रवासाला. अजून अर्धा तास लागणार आहे इथून. आता नंतर बघूयात, लवकर लवकर जायचंय. टाकू आतमध्ये. हा, आम्ही पोहोचलोय भिवगड फोर्टच्या पार्किंगला. गौरकामत गावाचं गाव आहे. गौरकामत गावाला यावं लागतं, तिथे पोहोचलेलो आहे. हे बघा, इथे मागे हनुमानाचं मंदिर आहे, जी ओळख आहे इथली. आणि हे बघा माझ्या मागे मी तुम्हाला डोंगर दाखवतो. हा बघा काय मस्त सह्याद्रीचा डोंगर आहे, पर्वतरांग आहेत. आणि मी तुम्हाला आता किल्ला दाखवतो. हा बघा, हा बघा किल्ला, मस्त आहे ना. तर जवळच दिसतोय, तरी पण बघूयात किती वेळ लागतो वर जायला. सुरुवातीलाच हनुमानाचं मंदिर आहे. हे जे आहे हे कोपरखेरणे नवी मुंबई मधला एक ग्रुप आहे. ते सगळ्या किल्ल्यांवरती जाऊन शिवरायांचे एक एक गुणचे फ्रेम लावतात, फोटोज लावतात. आता किल्ल्यावर जायला सुरुवात करतोय. गाडी इथेच पार्क आहे आणि किल्ला इथेच आहे. ह्या ज्या पायवाटा दिसतात त्याच्यातली एखादी पायवाट घेऊ आणि जाऊ. रिया रियांश यायला हवे होते, छोटाच होता, त्यांनी तर पळत पळत गेले असते. चालू आहे, 5 मिनिटं झाले, चढतोय. हा बघा व्ह्यू, मस्त तांबडं फुटलेलं आहे. आलोय बऱ्यापैकी वरती. गाडी खाली दिसते इथून. सूर्य कुठूनही वर येईल आता. ह्या फोर्टची हाईट तुम्हाला कमी वाटत असेल, फक्त 800 फीटच आहे. पण तरीही चढाईला तुम्ही कमी समजू नका, कारण की आता बघा पुढे तुम्हाला मी काय दाखवतो ते. हा बघा इथे पायवाट संपती आहे आणि हे रॉक क्लाइम्बिंग टाइप पॅच आलेला आहे.
हे प्लीज असं बोलू नकोस व्हिडिओ मध्ये. हे बघा पाण्याची टाकी इथे. हा बघा मेन रस्ता आहे. ऍडव्हेंचर आहे. खोदीत पायऱ्या. ओके. आवाज आहे का? अजून पुढे मी जाऊ नाही शकत तिथे कारण की खूप वास येतोय. एवढ्या ही अशी अजून एक गुहा आहे. फक्त ह्या गुहांवरती येण्यासाठी रस्ता थोडासा रिस्की आहे, चॅलेंजिंग आहे. तर नीट या. खोदीत पायऱ्या असं नाव दिलंय ह्याला. खोदीप सॉरी, नॉट खोदीत. हे बघा माझी वाट लावायची तयारी चालू आहे. आणि पोचलेलो आहे टॉपला. 25 मिनिटं. बर्थडे बॉयचे किडे होते चालू थोडेसे, त्याच्यामुळे उशीर झाला तिथे 10 मिनिटं. नाहीतर आलेलो आहे आम्ही. अर्चना टाके का नाव दिलंय ह्याला? भुयारी टाके. हे काय अशी पूजेची ताट वगैरे काय? हे असं मला भीती वाटायला लागली थोडीशी आता. नाही तेच तर, असे हळदी कुंकू टाकून ठेवलंय, हे करून ठेवलंय. म्हणून तो मुलगा कदाचित सरप्राईज असेल. हे लोक का चालले त्या किल्ल्यावर? अरे हे हळदी कुंकू वगैरे टाकून ठेवलंय ना ठिकठिकाणी. तू बघितली नाही तिथे पण एक ताट होती, खाली पण होती. हा मग तेच तर. आलेलो एकदम टॉपला. बालेकिल्ला, भीवगड. हो, छोटा आहे ट्रेक पण मजा केलेली आहे. म्हणजे डायरेक्ट नॉनस्टॉप आला तर 15 मिनिटात याल. हा तर मग बर्थडे बॉय सारखे आलात तर खूप थ्रिल वाटेल. हा बघा इथे मस्त जागा आहे. इथे कॅम्पिंग वगैरेला करू शकता तुम्ही. कॅम्पिंगला वगैरे येऊ शकता. स्वच्छ वगैरे करून ठेवलेली आहे जागा. हो सोयी. जाऊन आलात? हे बघा इथे काय अहो द्यायचा भाऊ बोला हो. खालून वर आणावं लागतं. एवढा किती रिस्की आहे तिथे खाली. बघितलं का? काय परत बोल. हा भीवगड आहे कशावर? इथे एवढं बोर्ड बीड लावलेत. बालेकिल्ला लिहिलाय. अरे तिथे बोर्ड लावलाय तो बघ. इथे हा काय इथे लिहिलंय बालेकिल्ला भीवगड. लिहिलंय बालेकिल्ला पाहिलं मी. माची बिची नाहीये, बालेकिल्ला आहे हा. भीवगड आहे. तर भीवगडला येण्यासाठी जर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असेल तुमच्याकडे, स्वतःची गाडी बाईक असेल तर तुम्ही, गावाचं नाव नाही आठवत आहे मला आता, गोहमतक असं गावाचं नाव आहे, तिथे येऊ शकता. तिथे खाली हनुमानाचं एक छोटंसं मंदिर आहे, तिथे गाडी पार्क करू शकता आणि तिथून तुम्ही चढायला सुरुवात करू शकता. जर पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असेल तर कर्जत स्टेशन आहे, कर्जत स्टेशनला या आणि कर्जत स्टेशनवरून तुम्हाला ऑटो किंवा टमटम वगैरे काहीतरी करावं लागेल, ते तुम्हाला इथे आणून सोडतील. आम्ही गोहमतक गावाच्या तिथून वर आलेलो आहे. हा दुसरा रस्ता वर येतो जो वडप नावाच्या गावावरून येतो आणि हा पुढे एक डोंगर आहे, तिथे पण वरती पायवाट जाते, ते माहित नाही आम्हाला कुठे जाते. पण हे बघा मस्त काय सूर्यकिरणं पडलेली आहेत. सूर्य इथून वर येतोय. सकाळचे 8, 8:15 झालेले आहेत.
काय मस्त पडलेलं आहे बघा किरण. मस्त टाइम स्पेंड करून आता आम्ही निघालोय. 15-20 मिनिटं आम्ही किल्ल्यावर टाइम घातलेला आहे, टाइम स्पेंड केलेला आहे चांगला. अँड नाव वी आर लिव्हिंग. 8:15 वाजलेले आहेत. सो काय 8:45 पर्यंत खाली पोहोचू अँड देन विल गो. तर काय 1 तासामध्ये तुमचा ट्रेक होऊन जाईल, 1-1.25 तासामध्ये ट्रेक होऊन जाईल. त्याच्यासाठी वरती तुम्हाला काही आणायची पण गरज नाही आहे. फक्त हवं तर एक छोट्याशा बॅगमध्ये पाण्याची बाटली ठेवा आणि वरती येऊन तुम्हाला थोडंसं टाइमपास करायचं असेल तर काय खायचं वगैरे असेल तर छोटेसे ड्राय स्नॅक्स घेऊन या. पण खाऊन झाल्यावरती कचरा तुमचा स्वतःचा परत खाली घेऊन जावा. कचरा इथे सोडू नका. किल्ल्याला स्वच्छ ठेवा, निसर्गाला स्वच्छ ठेवा. आपला कचरा पुन्हा खाली घेऊन जावा. आलेलो आहे आम्ही. संपलेला आहे आमचा ट्रेक. सगळ्यात छोटा ट्रेक आमचा. 7:20 चालू करून 8:40 संपवलेला आहे. फक्त 1 तास 20 मिनिटांमध्ये. म्हणजे नक्की भेट द्या भीमगड फोर्टला. तर आता आमच्या 8व्या महिन्याच्या 8व्या ट्रेकसाठी काही पर्याय सुचवा. जर तुमच्याकडे काही चांगले पर्याय असतील तर पर्याय सुचवा. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आम्ही कुठले कुठले ट्रेक केलेले आहेत, तर त्या हिशोबाने एखादा नवीन सुचवा. जर तुम्ही सुचवलेला पर्याय आम्ही निवडला तर तुम्हाला आमच्या बरोबर येण्याची संधी तुम्हाला आमच्या बरोबर ट्रेकला येण्याची संधी मिळेल. आमच्याबरोबर मजा मस्ती करण्याची संधी मिळेल. स्टार कंडिशन्स अप्लाय. तर नक्की पर्याय सुचवा. बाय बाय अँड अगेन थँक यू फॉर विशिंग मी हॅपी बर्थडे. बाय.